रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही ॲटलांटा मंडळी सादर करीत आहोत एक दृकश्राव्य कलाकृती आम्हा घरी धन. संशोधन स्वर्गीय गोविंद पुरुषोत्तम देशपांडे. लेखन आणि निरूपण ज्योती सुभाष. संगीत समीर दुबळे. दिग्दर्शन मानसी भोर. नृत्य अमित पवार, अनुजा सुभेदार, नेहा वरळीकर. नेपथ्य शीतल गरुड, उदय कोलांबडे. प्रकाश योजना राहुल जो. सादर करीत आहोत आम्हा घरी धन. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. संतांचा शब्द हजेरी लावून असतो असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कधी तो धटिंगणपणे येतो, तर कधी तो खेळकरपणे येतो, तर कधी वेदांचा तो अर्थ आमासीचा ठावा. या ओळीचा जसा वापर आणि अर्थ बदललेला असतो तसा बदलून येतो. कधी जाणीवपूर्वक येतो, तर कधी नेहमीच येतो. अहो, आपल्याला तो संतांचा शब्द आहे हेही कळत नाही, तो आपलाच वाटत असतो. हो ना, संत शब्द हे एकवटलेलं सांस्कृतिक आणि साहित्यिक संचित आहे. मराठी कविता ही संतांमुळेच आहे. जोवर संत कविता वाचली किंवा गायली जाईल किंवा जात आहे, तोवर मराठी कवितेला किंवा भाषेला मरण नाही. अब्द मनी येणारा कवी अभंग ओवीकडे वळतो, कारण तो चिरंजीव स्पर्श शोधित असतो. तो अभंगातच सापडतो, म्हणूनच त्याला अभंग म्हणत असावे. एकीकडे वर्ड्सवर्थ म्हणतो, पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. तर त्याच काळातील ज्योतिबांना अभंगात अखंडत्व म्हणजेच कम्प्लीटनेस दिसला. अहो, जात्यावर बसलं म्हणजे सुचते ती ओवी. बरोबर. याच ओवीत आणि अभंगात श्रीमुक्तीची बीजे दिसतात. संत कविते इतके कुटुंब व्यवस्थेशी एकरूप झालेली दुसरी कविता नाही. आधुनिकता ही एकटेपणात रमते, पण संत कविता नेहमीच समष्टीचा म्हणजेच युनिव्हर्सॅलिटीचा विचार करते. याच युनिव्हर्सल एलिमेंटमुळे अभंग काव्य सर्वांना भावतं. अगदी बरोबर. विठोबाच्या आरतीत नामदेव विठोबाची नामदेव भावे ओवाळती असा स्वतःचा अनेक वचनी उल्लेख करताना दिसतो.
एरवी नामदेव स्वतःचा उल्लेख एक वचनी प्रसंगी नाम्यात असाही करतो. मग इथेच हा अनेक वचनी उल्लेख कसा? त्याचं कारण असं की पंढरपूरच्या वाळवंटात जमलेल्या प्रत्येक वारकऱ्यात नामदेवाला एक एक नाम्या दिसू लागल्या. म्हणून ते अनेक वचनी उल्लेख. ते अनेक वचन आदरार्थी नाही, ते समष्टीचं द्योतक आहे. इन शॉर्ट, ही कविता जेवढीच आत्मपर आहे तेवढीच विठ्ठलपर आहे. जेवढी विठ्ठलपर आहे तेवढीच समष्टीची सर्वांची आहे. म्हणून हे सर्वजण काय होते, कोण होते, कोणत्या ध्वनी कळवळातून कोणते नाद उमटवत होते हे पाहावे एवढ्यासाठी आजचा हा प्रपंच. खरंच मराठी भक्तीचा म्हणजेच साहित्याच्या रूपात व्यक्त झालेला भक्तीचा आरंभ महानुभवांपासून सुरू होतो असं स्थूल मानाने म्हणता येईल. कृष्णाचं आणि फक्त कृष्णाचंच ध्यान करणारे हे महानुभव, त्यांच्या लेखी कृष्ण हा पूर्णावतारच काय, कसलाच आणि कोणाचाच अवतार नव्हता. संपूर्ण आणि एकमेव देवादिदेव होता. 12व्या-13व्या शतकात अवतार कल्पना नाकारून त्या जगनियंत्या देवांची कल्पना मांडणं हे फार धाडसाचं काम महानुभवांनी केलं. कृष्णाची जशी एकमेव देव ही स्थापना झाली, तसंच विठ्ठल हा महाराष्ट्राचा एकमेव देव किंवा देवाचं सुप्रीम कोर्ट म्हणा हवं तर, अशी स्थापना होण्यामागची जी सोपान परंपरा आहे त्याची पहिली पायरी म्हणता येईल. म्हणून या प्रपंचाचा आरंभ महानुभव रचनेने करत आहोत.
देवकिया बाळू मंगळ निधान मंगळ निधान मंगळ निधान. भारतीय जनमानसात श्रीकृष्ण प्रतिमा किती घट्ट रुजली आहे नाही. अगदी आजही ती आजकालच्या कवींना आकर्षित करते. अनंत कवींच्या या कवितेतील ही दृश्यात्मकता, मानसिकता आपल्याला थेट संत कवींच्या काळात नेऊन ठेवते. प्रभात काळी जननी यशोदा उठी म्हणे सत्वर बामुकुंदा. गोपाळ येती तुझला बहाती गोपाळ येती तुझला बहाती गोविंद दामोदर माधवे. प्रकाश केला गगनी रवीने गोपी दधी त्या घुसळी रवीने. त्या कंकणाचे बहुनाद येती त्या कंकणाचे बहुनाद येती गोविंद दामोदर माधवेती. उठून या सुंदरी गोपतारा काढीत वेगे श्रम केर सारा. पादांबुजी पैंजण वाजताती पादांबुजी पैंजण वाजताती गोविंद दामोदर माधवेती. समाजने शुद्ध करुणी पाळा धरेवरी रेखिते रंगमाळा. पायांमध्ये झुमझुम वाजताती पायांमध्ये झुमझुम वाजताती गोविंद दामोदर माधवेती. गोदोहना बैसती गोपधारा पात्रांतरी वाजती क्षीरधारा. तेणे स्वरे मंजुळ गीत गाती तेणे स्वरे मंजुळ गीत गाती गोविंद दामोदर माधवेती. वृंदावनी सुंदर
जर देवरूप आपल्याला भावतं तर त्याचं मानवी रूप आपण डोक्यावर घेऊन नाचतो. म्हणूनच कृष्णाकडे वळताना विठाई किठाई माझे कृष्णाई असं म्हणत संत कवी कृष्णाकडून विठ्ठलाकडे आले. विठ्ठलालाही त्यांनी अनेक रूपांमध्ये बघितलं आहे. खरं तर 2 पावलं पुढे जाऊन विठ्ठलानं भक्तांची चाकरी सुद्धा केली आहे. जनाबाईंचं विठ्ठलाशी जे नातं आहे हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. ती जशी विठ्ठलाकडे पाहते, ज्या प्रकारे विठ्ठलाशी बोलते तसं कुणीच पाहत नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये. देवाशी स्वातंत्र्य कसं घ्यावं हे वारकरी संप्रदायाकडून शिकावं आणि त्यातही जनाबाईंकडून. अटळ मृत्यू आणि सांसारिक त्रासाच्या गलबल्या भयभीत झालेल्या मनाला मनी मानसी सदैव वसणाऱ्या सात घालताक्षणी धावून येणाऱ्या विठ्ठलाचा चाला. लौकिक नात्यात म्हणजेच जनरली एक्सेप्टेड नात्यात अशक्य असा वाटणारा अधिकार संत कवींनी पारलौकिक म्हणजेच डिवाइन नात्यात मिळवला. एरवी असे शिव्याशाप कोण ऐकून घेणार? पण देवाशी असं भांडण भांडण्यासाठी त्याच्यावर तितकीच मायाही असावी लागते. म्हणूनच तर विठ्ठल मेला असा निर्वाणीचा उद्गार काढणाऱ्या जनीचं मन तिच्या दुसऱ्या अभंगात हे असं वितळत वितळत अवतरत. खडतरले आसन त्यावर झुरतरले वसन तुझे कैचे रत्न सिंहासन रे विठोबा. काय करू उपचार भक्ती भावाचा लाचार तो तू विश्वी विश्वंभर सर्व साक्षी रे विठोबा. मोडकीसी बाज त्यावर वाकळाची शेज तुझ सुकुमारासी नीज कैसी रे विठोबा. फटकाचा तुंबा कैसा उदक पिशिवा ताट वाढुनी रुक्मिणी रंभा वाट पाहिले विठोबा. विठोबा विठोबा वाळले चिळले कुडके शिळे आणिक तुटके मज दासी जणी घरीचे विटके खाशी रे विठोबा. फार महत्व मानतो. विशेषतः 1950 नंतरच्या म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या साहित्यानं निरर्थाचं फार कौतुक केलं. कारण ते निरर्थ समर्थपणे काही एक अर्थ मांडत. असाच प्रकार ज्ञानेश्वरांनीही केला. फरक एवढाच आणि तो फरक फार महत्वाचा आहे की त्यांचं ते निरर्थ लौकिक पातळीवरचं निरर्थ असलं तरी पारलौकिक पातळीवरचं सार्थ होतं. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर असं बघा, एका अनुवादानं कॉमिक वाटणारी रचना इतक्यात सहजतेने पण ताकदीने अंडरलाईन कन्सेप्टची मांडणी करते.
अनुभव खरा किंवा खोटा राहत नाही. त्या समजुतीच्या पातळ्या असतात. इट इज अन ओपन फॉर इंटरप्रिटेशन कॉन्सेप्ट. ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात त्यांच्या ॲब्स्ट्रॅक्ट पोएट्रीतून हे मांडलं आहे. काटाच्या आडीवर वसती 3 गावं. काटाच्या आडीवर वसती 3 गावं. 2 ओसाड. एक वसेची ना तिथे आले 3 कुंभार. 2 थोटे एक घडीच ना. घडीच ना त्याने घडली 3 मडकी. 2 कच्ची. एक भाजीची ना त्यात रांधले 3 मुगे. 2 हिरवे एक शिजेची ना. शिजेची ना त्यात आले 3 पाहुणे. 2 रुसले. एक जेवीच ना त्याला दिल्या 3 म्हशी. 2 वाजा. एक फळेची ना तिला झाले 3 टोणगी. 2 मिल. एक वाचेची ना. वाचेची ना त्याचे आले 3 रुपये. 2 खोटे. एक चालेची ना तिथे आले 3 पाठी. 2 आंधळे. एका दिसेची ना त्याला मारल्या 3 बुक्या. 2 बुकल्या. एक लागेची ना. ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव. ज्ञानदेव म्हणे याचा तो अनुभव. सद्गुरु वाचून मी कळेची ना. वारकरी संप्रदायात म्हणजेच पर्यायानं ज्ञानोबांपासून ते तुकोबांपर्यंत एक अनित्यतेची म्हणजेच डायलेक्टिकची मांडणी होत आली आहे. त्यामुळे पाप पुण्याचा असा निगेशन ऑफ निगेशन सारखा अर्थ लावणारा शेख मोहम्मदाचा अभंग फार महत्वाचा आहे. मागे शून्य, पुढे शून्य, तेथे कैसे पाप पुण्य. काळकंठू आनंदाचा, मुखी घोष हरिनामाचा. जनीवनी अवघा देव, त्याविण दुजा नाही ठाव. शेख महम्मद सोहम बोध, हरला भेद झाला सिद्ध. विठ्ठलाच्या उपासनेने आणि एकूणच वारकरी संप्रदायात जात कशी गळून पडते याचं फार बोलकं उदाहरण पुढच्या अभंगात आहे. आणि ते मांडत असताना एक उखाणा आहेच. आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोय रे मुसलमान. हो, आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोय रे मुसलमान. स्नान संध्या बोळविली, महारासी सोयरीक केली. शेख सलीम महम्मद भला, सून टाकोनी सासूसी गेला. अरे रे रे, तिचे पोटी कन्या झाली, ते फिरून बाईल गेली. पाहिलं, भक्त एका विराट लोक अभियानाचा भाग झाला की माणसाची जात धर्म सगळं गळून पडतं. भक्त जाती पलीकडे, धर्मापलीकडे, सगळे सोयऱ्यांच्या पलीकडे जातो. समाज ढवळून टाकतो, कारण एका चळवळीचा तो भाग असतो. शेख सलीम महम्मदानं समाज चक्रच उलट फिरवलं ही भक्ती कवितेची ताकद होती. आता ऐकला तो अभंग याचं फार देखणं उदाहरण. शेख सलीम महम्मद, शेख महम्मद आणि त्या काळच्या इतर मुसलमान संतांकडेही काहीसं संशयानेच पाहिलं गेलं. परंतु त्यांची भक्ती संशयातीत होती हे त्यांच्या कवितेतून दिसून येतं. शेख महम्मद पुढील अभंग रचून तुझं माझं
धर्म, पंथ, जात पात या सगळ्या संकल्पनांना छेद देतो. ऐसे केले यागोपाळे नाही सोवळे ओवळे. ऐसे केले यागोपाळे नाही सोवळे ओवळे. काटे केतकीच्या झाडा आत केवडा जन्मला. फणसा अंगी हे काटे आत अमृताचे साठे. नारळ वरी कठीण परिअंतरी जीवन. शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदय हा गोविंद. संत चोखामेळा यांनाही समाजाकडून खूप अवहेलना सोसावी लागली, विशेषतः ब्राह्मण वर्गाकडून. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेत दिसतं. सोयराबाई म्हणजे त्यांच्या पत्नी यांच्याही कवितेत दिसतं. दोघांनी जोडीनं हालअपेष्टा सहन केल्या आणि त्याच्या कविता झाल्या. कैचा हाट कवणाची गोणी. कैचा हाट कवणाची गोणी. वेगळाची राहिला मानधणी. कैचा हाट कवणाची गोणी. कवणाचा वाण विकितसे कवण. कवणाचा वाण विकितसे कवण. अवघा पसारा ठेवी ठाकूर. अवघा पसारा ठेवी ठाकूर. कैचा हाट कवणाची गोणी. मावळातील झाकलासे हाट. मावळातील झाकलासे हाट. अवघा बोभाट वारणासे. अवघा बोभाट वारणासे. कैचा हाट कवणाची गोणी. वेगळाची राहिला मानधणी. कैचा हाट कवणाची गोणी. कैचा हाट. कैचा हाट. कैचा हाट कवणाची गोणी. पाच पाच. अगं काय झालं? अगं बाई, 5 काय? 5 गवळणी. गवळणी. रंगाची नुसती धरण आहे. गेला आहे. 5 रंगांचे शृंगार, रंगाचे शृंगार तसेच गवळणींचे शृंगार. कृष्णाची जी विविध नाती आहेत त्यापैकी एक रंगाचं नातं. रंग दुहेरी अर्थानं
आल्या पाच गवळणी पाच रंगाचे शृंगार करणी पाच रंगाचे शृंगार करणी पाच रंगाचे शृंगार करणी केसरी गवळण रंग काळा केसरी गवळण रंग काळा नेसून चंद्र कळा काळे काजळले ऊन डोळा रंग तिचा सावळा काळी घर सोळेले ऊन गळा आणि राजसबाळा आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचे शृंगार करणी पाच रंगाचे शृंगार करणी पाच रंगाचे शृंगार करणी चौथी गवळण रंगलाल लाल लाल ही लाल चौथी गवळण रंगलाल लाल लाल ही लाल कपाळी कुंकुम चिरी लाल भांगी भरून हा गुलाल कपाळी कुंकुम चिरी लाल भांगी भरून हा गुलाल मुखी विडा रंग त्याचा लाल जसे हे डाळिंबीचे फूल आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचे शृंगार करणी पाच रंगाचे शृंगार करणी पाच रंगाचे शृंगार करणी पाचवी गवळण हिरवा रंग पाचवी गवळण हिरवा रंग अवघ्या झाल्या दंग हिरव्या काकणाचा महारंग हिरव्या काकणाचा महारंग जसे आरशीत चढले भिंग फुगडी खेळता कृष्ण संग फुगडी खेळता कृष्ण संग एकनाथ भंग एकनाथ भंग एकनाथ भंग आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचे शृंगार करणी पाच रंगाचे शृंगार करणी पाच रंगाचे शृंगार करणी आहा 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 गेल्या पाहिलं कृष्णा संगे फुगडी खेळत संत कवींनी मानवी जीवनात रंग भरले अव्याहतपणे जगणं अभंग करत नेण्याचा खेळ मांडला परंतु त्या काळात अनेक संत कवींचं थोरपण समाजानं समजूनच घेतलं नव्हतं अशाच लोकांना विठा रेणुकानंद विचारतायत उगवला दिन करू विश्व देखे डोळा नदेखे अंधळा तरी काय सूर्यू नव्हे वाजे गाजे ध्वनी विश्व ऐके कानी ना पडे बधिरा श्रवणी तरी काय नादू नव्हे पंचमाला पस्वरे गान करीती कोकिळा नायके कावळा तरी काय वसंत नव्हे ऐसा आदि पुरुषाचा दासू विठा रेणुकानंद नमानिती दुर्जन तरी काय साधू नव्हे मुक्ताईपर्यंत स्त्री शब्द हा समर्थ झालेला दिसतो. अहो इतका की ज्ञानियांच्या राजाला 4 शब्द ऐकण्यापर्यंत तिची मजल गेली होती. ज्ञानेश्वरांना त्यांच्या अहंकाराबद्दल 4 शब्द ऐकवणं म्हणजे सामान्य काम नाही, त्याला अधिकार लागतो.
तो अधिकार मुक्ताईला प्राप्त झाला होता. विरोधातून एक जबर आत्मविश्वास निर्माण होतो. तो आपल्याला मुक्ताईच्या रचनेत दिसेल. अध्यात्माबरोबरच या भावंडांच्या सामाजिक स्थानाचाही विचार केला पाहिजे. 13व्या शतकात त्यांना आज आहे तितकी आणि तेवढी प्रतिष्ठा नसावी. त्या पार्श्वभूमीवर हा परखडपणा आणि आत्मविश्वास फार बोलका आहे. सामर्थ्य आणि सौंदर्य याचा राजा विठ्ठल, त्याच्या भक्तीतून तो निर्माण होतो. पण त्यातून अहंकारही येऊ शकतो. मुक्ताईनं नेमकं त्यावर बोट ठेवला आहे. कुठे गेला रे? गेला रे. घर सोडून गेला. बाप घर सोडून गेला. काय योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी. शब्द ब्रह्मे झाले क्लेश संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सुखा सागरी वास झाला उच्च नीच काय त्याला. सुखा सागरी वास झाला उच्च नीच काय त्याला. अहो अहो आपण जैसे व्हावे तैसे देवेची करावे. ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. एकापासून अनेक झाले एकापासून अनेक झाले त्यासी पाहिजे सांभाळले. शून्य शून्य साक्षीत्वे समजावे वेद ओंकाराच्या नावे. एके उंचपण केले एके अभिमानी केले. इतके टाकून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञाना ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वडील भूते सारी. हात आपुला आपणा लागे त्याचा करू नये खेद. जीभ दाताने चाविली कोणी बत्तीशी पाडिली. थोर दुखावले मन पुढे उदंड शहाणे. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. मन मारुनी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञाना गिरी गवारे कशासाठी. गिरी गवारे कशासाठी हा रागे पुरविली पाठी. ऐसा नसावा संन्यासी परमार्थाचा जो द्वेषी. घर बांधिले डोंगरी विषया हुंडे दारोदारी. काय केला योग धर्म नाही अंतरी निष्काम. गंगाजळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
15व्या शतकापर्यंत जाणवण्या इतका स्पष्ट होता. जनाबाई, सोयराबाई यांच्या अभंगातून तो मुखर होताना दिसतो. पण पुढे म्हणजे साधारण 18व्या शतकापासून तो हळूहळू मागे पडू लागला. ऐकू येईनासा झाला. अहो, स्त्रीची वाचाच बंद झाली. तिथे 1880 ताराबाई शिंदे त्यांचं पुस्तक लिहिपर्यंत. अगदी. आणि खरं तर हा एक योगायोगच म्हटला पाहिजे. पहिले महानुभाव ते विदर्भात आणि ताराबाई सुद्धा बुलढाण्याच्याच. पण तत्पूर्वी मराठीतील आद्य म्हणजे पहिल्या कवयित्रीचा उल्लेख व्हायलाच पाहिजे. आणि त्या म्हणजे महदंबा किंवा महदाईसा. या सुद्धा महानुभाव पंथातल्याच अत्यंत बुद्धिमान स्त्री. हो ना. अहो, त्यांनी कृष्णाबद्दल तर लिहिलेलं आहेच. आता ही पुढचीच रचना बघा ना. कृष्णाचा अजून एक मामा असतो, अक्रूर. तो कंसाच्या दरबारात अधिकारी असतो आणि कृष्णाचा भक्त सुद्धा. त्याला कृष्णाकडे पूजेचं आमंत्रण घेऊन जायचं असतं. पण त्यात कंसाचा डाव आहे हे सुद्धा त्याला ठाऊक असतं. अक्रूराच्या मनात चाललेलं निष्ठा आणि भक्ती या दोन्हीतलं द्वंद्व महादंबाने काय सुरेख रेखाटलंय.
ज्ञानेश्वरांच्या काळापासून तत्कालीन महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि प्रचलित कला प्रकार आणि खेळांचे प्रकार काव्यात येताना दिसतात. कला आणि क्रीडा यांचं भक्तीशी साहचर्य संतांनी आवर्जून मांडलेलं दिसतं. म्हणूनच तर ह्या कवितेत टिपरी आहे, पण त्याचे आध्यात्मिक अर्थ लक्षात ठेवले पाहिजे. कसं आहे, नाद आणि ताल यांचं कॉम्बिनेशन महत्वाचं. एरवी औट हात भूमिका नीट ताल छंदे टिपरी धरी हो, हे कसे घडावे? काळा छंद
काय मंडळी, काय गडबड? आपल्या सगळ्या संतांमध्ये सर्वश्रेष्ठ संत कोण हा वादाचा मुद्दा आहे. हा, तुमचं काय म्हणणं? बघा, तसं म्हटलं तर मराठीतील सर्वश्रेष्ठ कवी असं तुकोबांचं वर्णन अनेकांनी केलं आहे. बघा, पण पण आपल्याला ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम असं चतुष्टय भावतं. अहो, त्यांच्यात फरक करता येत नाही. किंबहुना आपली ती योग्यताच नव्हे. पण तरी सुद्धा तुकोबा या सगळ्यांहून जरा निराळेच. अहो, लोण्यासारखा मऊ असा हा कवी, हा ह्या कवी इतका सरळ अंतःकरणाला जाऊन भिडणारा दुसरा कवी नाही. तरीही चतुष्टयच म्हणायचं. कारण कवी हा एकक, हा आधुनिकतेचा म्हणजे मॉडर्निझमचा विचार झाला. अहो, तो भक्ती वाङ्मयात बसत नाही. भक्त कवीची जात पाहायची नसते, ते आपलंच करंटे पण ठरतं. बरोबर आहे. आणि म्हणूनच भक्ती कवितेचा विचार करताना कुठल्याही कवीचा विचार एकक म्हणून एका मर्यादेपलीकडे करताच येत नाही. तुकारामांविषयी बोलताना एकनाथांविषयीची एक आख्यायिका किंवा दंतकथा म्हणा हवं तर सहजच आठवते. अरे वा, सांगा की. तर तुकाराम एकनाथ ज्ञानेश्वरीचं संपादन करत होते. त्यावेळी त्यांच्या मनात आलं की ज्ञानेश्वरीला काही जोड द्यावी. पैठण शहरी त्या काळी संत वाङ्मयात रस असलेला एक फकीर सुफी संत राहत असे. एक दिवस एकनाथ गोदावरी स्नानासाठी निघालेले असताना वाटेतल्या मशिदीत हा फकीर सुफी संत एका पैठणीला पोत्याची जोड देत बसला होता. काय सांगता काय? अहो, एकनाथांनी त्याला तेच विचारलं, हे काय करताय? तो म्हणतो कसा, कुणाच्या तरी मनात ज्ञानेश्वरीला जोड द्यायचं आहे असं कळलं, ते कसं दिसेल ते पाहतोय. हा मार्मिक शेरा एकनाथांना लगेचच समजला आणि त्यांनी ज्ञानेश्वरीला जोड द्यायचा विचार सोडून दिला. ही आख्यायिका असली तरी मुद्दा खराच आहे. अगदी बरोबर. अहो, तुकारामावर भाष्य करायचं म्हणजे पैठणीला पोत्याची जोड देण्यासारखंच आहे. पण काही म्हणा, कवी म्हणून आत्मभान असलेला हा पहिला कवी असावा. अगदी खरं. शब्द, शब्दांचं रूप आणि त्याचा प्रभाव याची त्याला पूर्ण जाणीव होती. चळवळी या ज्ञानाचे म्हणजेच शब्दांचे व्यवहार असतात. विठ्ठल भक्तांच्या या चळवळीत शब्दांना शस्त्र करणारा मराठीचा हा आदी कवी.
भोगाईनं असं भाबडं समर्पण, आणि दुसरीकडे रोखठोक आणि व्यंगात्मक पद्धतीनं मानवी स्वभावाचे नमुने आपल्या पुढे फेकणारा तुकाराम, त्याचाच हा मासला. वाघे उपदेशीला कोल्हा, चुके खाऊ द्यावे मला, अंती मनसी ते न चुके, मजही मारी पोसी फुके. येऊ म्हणे भला भला, निवाड कुशात तोंडे झाला, देह तो जाणार जाणार, घडेल हा परोपकार. येऊ म्हणे मनी, ऐसे जावे समजोनी, गाठी पडली ठका ठका, त्याचे वर्म जाणे तुका. तुकारामाची शब्दकळा, त्याची व्याकुळता आणि त्यातील भक्ती रसाची घनदाट सावली आजही वारकरी संप्रदायाला आपल्या कवेत घेऊन उभे आहे. त्यातला उमाळा या हृदयीचे त्या हृदयी ओतले या न्यायानं मनामनात साडलाय. तुकारामांना भक्ती बरोबरच ताल, नाद, लय याचीही तितकीच जाण होती. अहो, आतापर्यंत त्यांचं साहित्य 14 भारतीय आणि 8 परदेशी भाषांमधून अनुवादित झालंय. ते काय उगाच? बाईचं जीवन किंवा स्त्रीपणातलं, स्त्री असण्यातलं मर्म आणि महिमा संत कवींनी अगदी मुळातूनच जाणला होता. म्हणूनच तर त्यांनी पुरुष देवतांनाही विठाई, कृष्णाई, विठू मायेच्या रूपात पाहिलं असणार. त्यामुळे निसंग होऊन मुक्तीच्या ओढीने मार्ग मोकळा करायला निघालेल्यांसाठी त्यांनी स्त्री रूपाचीच योजना केली. यात नवलते काय? अनादि निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध तापाची कराया झाडणी, भक्त
नेण. अहो बहिणा म्हणे जासी नाही आत्मज्ञान. अहो बहिणा म्हणे जासी नाही आत्मज्ञान, ते जाणावे श्वान जन्म आले. किंवा कालहुनी माती तुडवितो गोरा, आठवित वरा रखुमाईच्या, असं संत नामदेव गोरा कुंभाराविषयी सांगतात. गोरा कुंभार हे सर्व संतांमध्ये वयाने वडील. अर्थातच त्यांची वडीलकी आणि माती घडवण्याचं कसब या दोन्हीचा प्रत्यय या पुढच्या कवितेत येतो. बर. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्न, त्याचे मोल उणे होईल कैसे. कैसे? थांबा, ए या रे, आणि बसा. जोहरियाचे पुढे ठेवियले रत्न, हे रत्न याचे मोल उणे होईल कैसे. तैसे थापटणे पारखिया हाती, आणि काम होती माया विण. प्रथम थापटणे निवृत्तीचे डोक्यात, तेरा जाहला निका परब्रह्म. त्याची थापटणे ज्ञानदेवावर, आता कैसे कोरे नुरे तेथे. त्याची थापटणे सोपानाच्या डोई, अरे वा. यात लेश नाही ही कोरे कोठे. त्याची थापटणे मुक्ताई सिंहाणी, अमृत संजीवनी भरलीस. त्याची थापटणे नामदेवावर, सोळीत समोर रडू लागे. गोरा म्हणे, गोरा म्हणे कोरा नाही लागे बाई, शून्य भाव नाही भाजीला. चला. बरं, या कार्यक्रमात रामदास असावेत की नसावेत? म्हणजे त्यांचा संप्रदाय निराळा. ते वारकरी नव्हेत, विठ्ठल भक्तही नव्हेत. अहो पंढरपुरी गेले तर तिथेही त्यांना श्रीराम दिसू लागला. म्हणून त्यांच्यावर कडक टीका करणारे लोक आहेत. पण त्यात आपण नको जायला, कारण रामदास तर म्हणूनही मोकळे झाले. आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. शंकेची लक्षणे
त्याची लक्षणे वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले नामदेव आणि एकनाथ हे सर्व संतांमध्ये नाट्यमयतेचे प्रभू मानावे लागतील. म्हणूनच त्या दोघांच्या या रचना जणू एकमेकांसाठी निर्माण झाल्या असाव्यात अशा पाठोपाठ तुमच्या पुढे ठेवत आहोत. एका अभंगात प्रभा भागते तर दुसऱ्या अभंगात दिनकर लोकतोय. सहस्र दीपे दीपे कैसी प्रकाश प्रभा सहस्र दीपे प्रकाश प्रभा उजळल्या दश दिशा गगना आरीसे शोभा सहस्र दीपे प्रकाश प्रभा काकड आरती माझ्या कृष्ण समाधिया चराचर मोहरले चराचर मोहरले तुझी मूर्त पहाया सहस्र दीपे प्रकाश प्रभा कोंदले से तेज प्रभा जानी से नित्य नवा आनंद नित्य नवा आनंद ओवाळिता सहस्र दीपे प्रकाश प्रभा आरती करिता तेज प्रकाशले नयनी तेळे तेज मिनला तेळे तेज मिनला एकाएकी जनार्दनी सहस्र दीपे प्रकाश प्रभा सहस्र दीपे प्रकाश प्रभा अशी ही कविता चराचर उजळवून टाकणारी कविता ही प्रकाशाची कविता प्रकाशाची केलेली आळवणी आहे. विठ्ठल आणि त्याच्याद्वारे हा समाजच नित्य नवा आनंद देतो आहे आणि घेतो आहे. त्या प्रकाशाचा हा अभंग होता. त्यानंतरचा अभंगही एका प्रकारे
या अनुभवाची सांगता आहे. नामदेवांचे गुरु ज्ञानदेव समाधीला निघाले. त्यांनी प्रस्थान मांडलं त्याचा हा अभंग. आधी ऐकला तो प्रकाशाचा, हा मावळणाऱ्या दिनकराचा. अहो, सूर्य मावळायचा म्हणजे अंधार व्हायचा हे ओघानच आहे. त्या अंधाराचं नामदेवाला दुःख आहे, कारण तो दिनकर मावळण्या आधीचा प्रकाश, ते देश, ते त्यानं पाहिलंय. हा अंधार कितीही दुःखद असला तरी 700 वर्ष या अंधाराआधीचा प्रकाश तुमच्या आमच्या अनुभवाचं आणि शब्दाचं क्षितिज उजळतोच आहे. अहो, आम्हा घरी धन हेच तर आहे. अगदी खरं. हे शब्दच आता तुमच्या आमच्या घराची धनसंपदा आहे, शस्त्रागार आहे. असा तो प्रकाश, असा तो गुरु, असा तो बाप. जातो ज्ञानेश्वर पैसावया.
आगे कौन